नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर प्लीज मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ती गायत्रीची तब्येत बरी नाही, तिला मी नाही सांगतोय तरी ती आज माझ्या जवळ थांबते. इथं मी आता चिकन बिर्याणी बनवतोय, म्हणजे आपण चिकन पुलाव बनायला आणू. तर हे बघा, त्याच्यामध्ये आता एक कांदे, टमाटर, मिरची वगैरे जे काय आहे ते फक्त मला गाईड करते त्याच्यामध्ये काय काय टाकायचं काय नाही. मी तिला नाही सांगतोय, म्हटलं तू जागेवरती जाऊन बस, म्हटलं मी बनवतो म्हटलं पुलाव जसं लागेल तसा, म्हटलं बरोबर की नाही. तिला नाही सांगत तर ती इथंच उभी आहे. चला आता ती उभीच आहे, तोपर्यंत आता एक पुलाव वगैरे काय काय टाकून घेतो. आता काय ते काय करायचं, आता पातेले घेऊ का? काय झाले ना, 3 मिरच्या कापल्यात, कांदे कापल्यात, अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आहे. गायत्री खरंच यार, तू आजारी नको पडत जाऊ. ही आजारी पडली ना सगळी वाट लागून जाते मित्रांनो, पूर्ण घरामध्ये ना, म्हणजे पूर्ण अंधारच समजून घ्या तुम्ही. एका टायमाला ना म्हणजे आपलं माणूस आजारी पडलेलं परवडलं, पण बाई नको घरामध्ये आजारी पडायला. अरे हा, तुला बोलतो मी, सॉरी, याच्या नंतर नाही बोलत जाणार. नाही तर जेव्हा चांगली राहते गायत्री तेव्हा नुसतं बोलतो, लवकर कर, पटापट कर, असं कर तसं कर. आता काय करणार मित्रांनो, घरामध्ये पण कोण नाही बनवणार, आम्ही 2च जण आहेत, तर आम्हाला दोघांनाच बघायला लागेल ना. आता मोठी बहिणीचं पण सगळं परिवार वगैरे ते पण सगळं बघायला लागतं बहिणीला. बहीण पण आता 2 दिवसापासून बहीणच जेवण देत होती, ते हॉस्पिटलमध्ये पण जेवण घेऊन आली होती. परत आता दुपारचं जेवण पण माझ्या मोठी बहिणीने घेऊन आली होती. तर चला म्हटलं आता बनवून घेऊ म्हटलं. जा ना मग, तू थांब ना, मी माझं बनवून घेतो ना. मी नाही, जा तू, जा तू बस, मी बनवून घेईल बरोबर. जा ना तू, बस ना. काय करायचं सांग आता. लसूण कुठे ठेवले? इथं. अरे मग तू फक्त सांगू जा काय करायचंय ते सांग, पहिले काय करायचंय. थांब ना, लसूण वगैरे हे सगळे मिक्स करायचंय. हा, ते करतो मी. आणि त्याच्यामध्ये पातेला ठेवायचं, नंतर तेल वगैरे टाकून द्यायचं, बरोबर. तेल वगैरे टाकून झालं, मग कांदे वगैरे फ्राय करून घ्यायचे, टमाटर वगैरे टाकून द्यायचं, आलं लसूणचं पेस्ट टाकून द्यायचं, मिरच्या वगैरे टाकून द्यायचं, बरोबर. हळद वगैरे ते सगळं टाकून द्यायचं, नंतर पाणी टाकून चिकन सोडून द्यायचं. मग हा, ते पूर्ण फ्राय होऊ देतो चिकन, नंतर तांदूळ टाकून देतो. हा ठीक आहे, जाय हो अक्का, तू जाय तिथं बस, जा. मग बरोबर आहे ना, असं काय करताय मग, तू इथं येऊन गेली, माझं मी करतोय ना. जा जा, तू तिथं जा बसून जा तिथं. तिला सांगतोय राहू दे म्हटलं, मी बनवतोय तर ती इथं येऊन गेली. तू बस जा तिथं. नाही, तू व्हिडिओ नको बघत बसू, जा तिथं जाऊन बस जा. मी बनवतो बरोबर. आता खरंच मित्रांनो, म्हणजे ते लेडीजचे जे काम असतात ना घरातले, ते लेडीजच करू शकते, म्हणजे एकदम माणसाला त्या गोष्टी जमणारच नाही. मेन म्हणजे खरंच नाही जमणार त्या गोष्टी, किती पण प्रयत्न केला ना आपण, पण बाई सारखी काम म्हणजे आपण नाही करू शकत. आपण काय गायत्री, हा अंधार होतोय, मग जाऊ दे ना. आता मी काळा दिसतोय, काळा दिसणार ना आता. अरे पण तुला मी तिथं जाऊन बसायला सांगतोय ना, तू जाऊन बस म्हटलं तिथं. हे ना, हा, काय करायचं, जास्त नका टाकू ना. मग लसूण जास्त नको टाकू. तुमच्यासाठी बनवताय, बस झालं ना ते. आणि का तू नाही खाणार आहेस? अजिबात नाही. नाही, थोडंफार खाऊन घ्या, अजिबात काय नाही, थोडंफार खाऊन घे ना. नाही, तू जाऊन बस जा तिथं, तू ऐकून घेत जा काही गोष्टी, ऐकून घेत जा. मित्रांनो, ते सकाळीच व्हिडिओ टाकला मी, ते गायत्री ऍडमिट वगैरे, तर बऱ्याच जणांनी म्हणजे चांगले कमेंट्स वगैरे केलेत मित्रांनो. म्हणजे सपोर्ट केला, खूप भारी वाटलं मला. कारण की आपली पूर्ण फॅमिली, तर सगळेजण जे सांगतायत तिची काळजी घ्या, तिला ते एनर्जी ड्रिंक वगैरे द्या, तर ते बरं वाटतंय मित्रांनो ते सगळं ऐकून. कारण की आम्ही 2च जण आहेत, आम्हाला म्हणजे इथं आता करायला पण कोण नाही, शेवटी म्हणून मलाच भाग आहे, मला करायचंच आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये, आणि ते तर करणारच आहे. आज पण सुट्टी घेऊन घेतली मी, ऑफिसला काही गेलो नाही, काल पण सुट्टी घेऊन घेतली होती. त्याला बघा, हे सूप वगैरे बनवलं होतं, हे सूप वगैरे आता तिने पिला. आता ते थोडस सूप पिला, जास्त काही पिला नाही तिने. चला आता हे चिकन वगैरे आता हे बनवून घेतो. आता पातेला पण भेटत नाही, कुठल्या पातेल्यामध्ये टाकायचं हे, कुकर मध्ये. नको टाकू का?
चला आता एक कुकर मध्ये सांगते गायत्री, कुकर मध्येच बनवून घेतो आता मी. हे लसूण पण पूर्ण बारीक करू का? हे सगळं म्हणजे सामान सर्व रेडी करून ठेवलाय मित्रांनो मी आता, कारण की आता एक पाणी पण आलं, पाणी वगैरे सगळं भरलंय. त्याच्यानंतर म्हटलं चला परत तिला ते एनर्जी ड्रिंक पावडर ती संपली होती, मग ती एनर्जी ड्रिंक पावडर आता ती मेडिकल मध्ये घ्यायला गेलो. इकडे पाऊस पण जोरदार चालू आहे मित्रांनो. आता मी न्यूज मध्ये पण बघतोय आपलं ते धुळ्या साईडला पण पाऊस वगैरे भरपूर चालू आहे मित्रांनो तिकडे. काय गायत्री? हा. चला आता आपलं जसं पुलाव बनतो तसं बनवतो मित्रांनो मी. आता बघतो आता कसं बनतो काय नाही. अजून काय टाकायचंय त्याच्यामध्ये? काय अंधार येत आहे? माझं उभं राहू मग असंच बनवायला लागेल ना आता. अंधार येत आहे, थांबा मित्रांनो. ते व्हिडिओ कसा येतोय बरं, ते अंधार येतंय सांगते गायत्री. कुठं अंधार येतंय? मग राहू दे ना थोडंफार अंधार येतं तर. हा नाही राहू दे, जास्त अंधार येतं तर काय झालं मग? हे तो गॅस संपायचा ना, तो गॅस चालू दे ना. ते कुकर धुतलंच होतं सकाळी, धुतलं होतं त्याला ना. चला हे बघा सगळं रेडी झालेलं आहे आता इथं. आता काय नाही, आता त्याच्यामध्ये काय तेल वगैरे काय नाही ते टाकून देतो आता त्याच्यामध्ये. आणि परत तांदूळ कुठे आहेत गायत्री? दाखव तांदूळ, दाखव. ते उचल ना जरा स्टँड. तांदूळ दे मला. तिथं खाली आहेत का? 2 नंबरच्या डब्यात. अच्छा 2 नंबरच्या डब्यात. चला इथून हे तांदूळ वगैरे काढून घेतोय. तुमच्यासाठी होतील का तेवढे? हा हे बघ एवढे आहेत ना. होऊन जातील ना? होऊन जातील ना. 2 वाटी. तुझा आवाज बघ किती बसलाय. आवाज तुझा, तुला सांगतोय तू आराम कर, तू पण ऐकत नाही. होऊन जातील ना एवढ्या तांदूळ मध्ये? तिथं अजूनच आहे ना थोडा. नाही भरपूर काय ते बाबा, भरपूर आहे ना. याचं सकाळी पण खावायला जाईल. बाशी खिचडी माय खावायला जाईल ना ते आपण. आणि हे कुठले ते झाडवाले? मिक्स करून द्या ना. मिक्स करून दे त्याच्यामध्ये. ते राशनचे नका टाकू. हे कुठले आहेत मग? चांगले आहेत ना हे? पण जाऊ दे ना काय ते भरपूर होऊन जाईल ना तेवढीच. मग तेवढी भरपूर होऊन जाईल ना. एवढीच टाकून देतो ना. भरपूर झालं ते, एवढं नको. चला हे तांदूळ वगैरे घेऊन चाललेत आता आपली इथं. याच्यामध्ये काय तेल टाकू ना आता? तेल टाकू ना. खरंच गायत्री आजारी यार माणसाला आता काय सांगता पण येत नाही ना, माणूस कधी आजारी पडेल काय पडेल. बस ना 2 चम्मच. अजून थोडं टाकू? अजून थोडं टाकून देतो. कारण की तेल जास्त राहिलं तर असं खाली नाही म्हणजे. गरमी किती होते यार, प्रमाणच्या बाहेर गरमी होते. कसं करते गायत्री यार तू जेवण? एवढी गरमी पण होते मित्रांनो. पाऊस पण चालू आहे तरी एवढी गरमी होते म्हणजे विचार करा तुम्ही. आपल्या आता कांदे टाकू का? थांबा एवढा कांदा पण कापून घेतो. हे तिला ते अन्न सूप बनवलं होतं ना, त्याचे ते कांदे वगैरे ते उरलेत ते टाकून देतो. खरंच यार काहीतरी धुळ्याला पण भरपूर पाऊस चालू आहे तिकडे गावाकडे. भरपूर म्हणजे भरपूर पाऊस चालू आहे तिकडं. चला आपले कांदे टाकून झाले. आता काय टाकू? टमाटर का फ्राय होते थोडी? थोडा फास्ट करा ना.
तुझा आवाज एवढा बस तुला सांगतो ते स्टँड राहू दे तिथं, तू बस तिथं ते ऐकत पण नाही ना तिथं. हे घेऊन द्या ना. हा हे देऊ का? हे घे ते उचल. मग इथं हे राहू दे ना ते स्टँड. तुला बसायला सांगतोय, माझं मी जेवण बनवतोय, माझं काय करतोय मी. झाले आता कांदे फ्राय झाले, आता काय करायचंय? टमाटर. हा. तुला टमाटर घे आपले. टमाटर हे बटाटा ना. काय टाकू? सगळं टाकू ये. हा पाणी पाहिजे. हा थांब देतो. हे लसूण जास्त होऊन जाईल, काय ते नको. टाका टाका. थांब ग त्रिशू, पाणी देतो ना तुला. हा थांब देतो मी. हा देतो थांब. हे घे त्रिशूला पाणी दे. बापरे, एवढं नुसतं पुलावर बनवतोय मित्रांनो, तर एवढं हैराण होतं. तर विचार करा, एक पाय जर घरामध्ये 5-5, 6-6, 7-7 जर ते सगळे फॅमिली राहतात ते, तर कसं म्हणजे जेवण एक कसं बनवत असणार, तर त्यांनाच माहिती खरंच. हे टाकलं काहीतरी, आता काय टाकू त्याच्यात? हा गॅस कमी. हा हे आपला चिकन मसाला वगैरे आहे इथं. पण हा हळद टाकून मिक्स करून खाऊन घ्या. म्हणजे हे बघा, इथं धना पावडर आहे, आपला धना पावडर आहे, हळद आहे आणि चिकन बिर्याणी मसाला. काय टाकू त्याच्यात? हळद. चला ही हळद टाकून घेतो. कुठे हळद? थोडीच टाकू ना. नको कढीपत्ता आहे, त्याला खिचडी सारखं बनवायचंय, मस्त लागतो. हो भाई साहब, हा घ्या कढीपत्ता पण टाकून देतो. ती हळद टाकली मी, आता काय टाकू? बस ना एवढी. धना पावडर टाकू बस. आता काय? अरे हा मसाला राहिला. हळद नाही, हळद थोडी. अरे हा हळदच घेतली होती. बस. मी तुला तिथून पण विचारू शकतो, तुला इथं कशाला येते, इथं कशाला उभी राहते. तू बघते अजून काय टाकू? हळद टाकू? नाही ना. मीठ टाकू काय? मीठ. चिकन टाकून द्या त्याच्यात. चिकन टाकू. मी तुला तिथून पण विचारेल ना, मला तुला उभं नाही राहता येत म्हणून तुला नाही बनवायला लावत आहे ना मी. अजून धुवा ना. हा धुतो ना ते अजून. हे चिकन वगैरे साफ करून घेतो मित्रांनो पूर्ण. आधी ते धुतलेलंच होतं आधी, तसं काही नाही, तरी पण अजून 1-2 पाण्याने धुवून घेतो तरी. हा एवढं मस्त आहे आपले चिकन. झालं इथं रेडी. टाकू का? ते अन्न सूप पण कुठे काय तरी, तू अन्न सूप पण जास्त नाही केलं, काय नाही. चला इथे चिकन टाकलंय मित्रांनो. मस्त स्मेल येतोय ना. मस्त स्मेल येतोय मित्रांनो. थांबा तुम्हाला कुकरच दाखवतो. हे बघा, हे बघा दिसतंय ना. हे बघा, कुकर मध्ये मस्त फ्राय करून घेतलं. हा हे दिसतंय का गायत्री? कुकर वगैरे दिसतंय ना. नाहीतर फक्त मीच दिसेल, कुकर दिसणार नाही मग. आता काही मीठ टाकू का गायत्री? हे पण हे टाकू का? आणणारच आहे ते. टाकून देऊ. हे तिच्यासाठी ते येलो वाला जसं बनवलं होतं ना, ते पण टाकून दिलं. मीठ थोडं कमी टाकायला लागेल. त्या रश्यामध्ये मीठ टाकलं होतं. आता
त्याच्यामध्ये ना हा झाकण ठेवा. मीठ नको टाकू. नाही ते थोडस ते ह्याच्यात आहे ना, थोडस टाका मीठ. जास्त नका टाकू, समजणार ना ते बघा. अच्छा थोडं टाकू ना मीठ. समजणार ना. मग समजणार ना. एवढंस बस एवढं टाकलं मी थोडस. मिक्स करा आणि झाकण ठेवून द्या. पाणी नको टाकू. नका, त्याचं पाणी सुटेल ना अजून. अच्छा ऑइल सुटेल ना. झाकण कुठलं हे ठेवून देऊ का कुकरचं लावू? ठेवा. नाही तेच ठेवा. चला मित्रांनो आता ते म्हणजे बॉईल होतंय ते आता बघू आता काय कसं बनतं काय खाणार तर काय नाही मित्रांनो. आपल्याकडे चालू पाहुणे आलेत का काय आले तसं काहीच नाही. मीच खाणार आहे आणि गायत्री खाणार आहे. तर गायत्री पण काय थोडंफारच खाणार, तिला ते तब्येतीमुळे पण जास्त जात नाही तिला. चला आता आपला जे काय ते भात वगैरे आता आपण बनवून घेतो. मी आता भात म्हणजे त्याच्यामध्ये ते धुवून वगैरे त्याच्यामध्ये टाकतो. आता हे बघा हे भांडी वगैरे सगळे आता मलाच घासायचे. कालपासून मीच घासतोय ना गायत्री. तेव्हा कालपासून जेवढे काय भांडी जमा होतात मित्रांनो सगळं मीच घासतो वगैरे. म्हणजे घरापासून झाडू मारण्यापासून तर सगळ्या गोष्टी मलाच करायला लागतंय. आता म्हणजे खरंच आठवण येते, आईची आठवण येते, आजीची आठवण येते. पण आता काय करणार, नाही येते, नाही इलाज आहे, कोण नाही येत आता मलाच करायला लागणार आहे ना ते. त्यासाठी आता मला काही गोष्टी जमत नाही, चिकन वगैरे बनवता काही येत नाही मित्रांनो मला. तर तेच गायत्रीला विचारून मी आपलं बनवून घेतोय. जेवढं जमतंय तेवढं बनवून घेतोय. तर प्लीज मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी थोडं सपोर्ट करत राहा मित्रांनो तुम्ही. म्हणजे मला पण वाटतंय की माझे सबस्क्रायबर वगैरे वाढायला पाहिजेत. सगळ्या गोष्टी या गोष्टींचा विचार करत राहा तुम्ही. तर प्लीज मित्रांनो चॅनल थोडं सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, कारण की आज म्हणजे सपोर्टची खूप गरज आहे मला. तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या तुम्ही. काय आलं गायत्री? तुझी नाही आठवण येते? मग तुझी आठवण येते ना. आता काय बनवायला लागणार आहे ना आता. आता मीच करू, तू नाही करणार घरामध्ये? हा नाही ना, तुला पण करायचंच आहे ना. तुझी एवढी तब्येत खराब आहे आता, तरी तिची एवढी तब्येत खराब आहे मित्रांनो तरी थोड्या गोष्टी काही ना काही करते. आता म्हणजे कसं आहे ती दिवसभर जर झोपून राहणार आहे तर तो पूर्ण अंग दुखणारच आहे ना तिचं. मग तिला जसं वाटतंय तसं जशी आव लागणार तशी तिला पद्धतीने थोडं करणार ती. आणि मला आपले जेवढं जमी राहणं तेवढं मी पण करी राहणं. आता ते आवरायला काय मित्रांनो, तर आवरायला तर म्हणजे पूर्ण पसारा आवरायला काय देतं माणूस आहे आपण. आपल्याला काय त्याच्या लाशरांचं काय. घरची बायको जर आजारी आहे तर ते करायलाच लागणार ना घरामध्ये. ठीक आहे चला. हे बघ ते झालं असेल ना. गॅस फास्ट नाही केला होता ना, फास्ट करतो गॅस तो फास्ट. आता हे धुवून घेऊ का तोपर्यंत? हा हे धुवून घेतो थांबा, तांदूळ वगैरे धुवून घेतो आधी. हो बरं झालं ना काय तिथे पाणी बिणी आलं होतं तरी पाणी बिणी भरून चाललं आपलं ते बरं झालं तेवढं. हा त्रिशू का नेट संपलं? हा नको थांब, मग आता नेट संपलं तर कशाला बघते आता. तू काय गेम खेळतेस ना? हा गेम खेळ मग. तिला पण काय नाही मित्रांनो कालपासून पण तिला मोबाईल त्रिशूला काहीच दिला नव्हता तिला पण. तर काल कसं एकदम म्हणजे आमची पूर्ण हालतच खराब होती. हालत म्हणजे तुम्ही बघितलं असताना म्हणजे पूर्ण हालत खराब झाली होती आमची. तिला कसं तर खांद्यावरती उचलून वगैरे सर्वांनी त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट वगैरे केलं. नंतर त्रिशू तर म्हणजे त्रिशूने तर गायत्रीचं तोंडच बघितलं नाही, कारण त्या हॉस्पिटलमध्ये कशाला लहान पोरांना घेऊन जायचं. म्हणून त्रिशूने डायरेक्ट रात्री 11 वाजता गायत्रीचं तोंड बघितलं, कारण की ती पण रडत पण होती. हा त्रिशू हा ठीक आहे जा मग तू पटकन जा. साहेब गरम लागलं. गायत्री झाला असेल ना, टाकू का ते? होऊ देऊ का? काय माहिती, बघतो अजून किती वेळ लागतो काय नाही बघून घे. बनलं ना. मी ते प्लेट उचलायला घाबरत होतो मी. आहे तिने बघा असं उचलून ठेवून दिलं. जात्रेशी तू बस तिथं गाडीवरती बस जा. माझे व्हिडिओ बघते तू? हा आता मी पुलाव बनवतोय. हा तसंच राहू दे. हा ठीक आहे राहू दे. मम्मी आणि मी दिसतोय. हा व्हेरी गुड.
तो ते पसारा जातो, टेन्शन नको होते. हे काय आहे म्हणे आता एवढं थांबा. तू काहीतरी तो पसारा पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. सगळे इकडे तिकडे भांडे पडले, ते पण तुम्हाला कदाचित आता दिसत नव्हता, ते दाखवतो मी. साखर पाहिजे खोकला यायला? कार्टून थोडीशी घे जा. तू गेम खेळतेस ना? हा जा, थोडासा गेम खेळ आता. घे, लय खोकला खोकला येईल तुला आता. ऐकायचं नाव नाही घेत. पण त्याच्यामध्ये ना हळद वगैरे सगळं एकदम बरोबर दिसतंय. मसाला वगैरे वास येतोय ना, मग वास येतोय त्याचा. आणि इकडची जरी विंडो उघडली मित्रांनो, तिकडनं तर हवा येतच राहते. पण तिकडनं ते भरोसा नाही, उंदीर बिंदीर ते पण येऊन जातात. कारण की दुपारी जे उंदीर होता, एवढा मोठा होता ना काहीतरी उंदीर. मग एवढा मोठा उंदीर येणारी इकडनं आला होता मित्रांनो. त्यासाठी ही विंडो बंदच ठेवतो आम्ही, ती काही उघडतच नाही. बापरे, एवढी गरमी होते ना प्रमाणच्या बाहेर. सॉरी गायत्री, तुला अजूनपर्यंत जर माझे म्हणजे मी काय बोललो असेल तर तुला, की जेवण बनवताना तुला असं होतं तसं होतं. कारण की आता मी स्वतः बनवतोय मित्रांनो, तेव्हा मला समजतंय काय हालत माणसाची होते खराब. खूप म्हणजे खूपच अवघड असतं ना. सिरियसली सांगतोय, परिस्थिती एकदम अवघड असते डायरेक्ट. बाईचं काम बाईच करते, माणसाचं काम हा माणूस तेच. करतो. मुंबईमध्ये मित्रांनो 2 जण राहतोय ना, तर म्हणजे असं वाटतं ना आता म्हणजे एकदम असं वाटतं कुणीतरी पाहिजे बाबा सोबत. म्हणजे जर आजारी गायत्री पडली तर कसं आई वगैरे किंवा गायत्रीचे मम्मी ते म्हणजे कुणी ना कुणी जर राहतं ना, तर कसं तेवढा सपोर्ट होऊन जातो. गायत्री त्याच्यामध्ये परत होईल वाटतं ते बॉईल. ते टाकून देतो ना मी, त्याच्यामध्ये होऊन जाते. ते ह्याच्यासारखं लागतं ना. कशासारखं? अच्छा, म्हणजे वास येतो का चिकनचा? ठीक आहे. काय नाही मित्रांनो, आता जशी आपली घरगुती बनवतोय. आणि मेन म्हणजे चिकन पुलाव वगैरे बनवायचं काय नव्हतं, खिचडीच बनवायची होती. पण ते डॉक्टर पण बोलले होते ते सूप वगैरे पाजा, तिला एनर्जी वगैरे येण्यासाठी. म्हणलं चला आता जास्त काय नाही, आपलं 50 रुपयाचं चिकन घेऊन आलो, त्याच्यामध्ये आपलं हे सूप वगैरे बनवून दिलेलं गायत्रीला. म्हटलं चला आता खिचडी टाकण्यापेक्षा म्हटलं पुलावच बनवून घेतो म्हटलं. त्यासाठी मी आपलं हे चिकन घेऊन आलो, पुलावच बनवून टाकला. नाही तुम्ही म्हणणार मग गायत्री आजारी आहे, चिकन खातोय, तसं तसं काहीच नाही मित्रांनो. चिकन म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट नाहीये ती. तेच आपलं फक्त बनवतोय फक्त. खाऊ का तांदूळ? त्याला मिक्स करा ना. कशाला याला? थांब नाही ते पाणी वगैरे टाकून बघायला लागणार, थोडं टेस्ट करायला लागणार ना, ते खारट वगैरे झालंय की नाही. आधी पाणी टाकून देऊ का? नाही, त्याच्यामध्ये पुदिनाचा पण पाला पाहिजे होता ना. काय हे नुसते लय आवड काय नाही ना काय ते करत. तू इथं उभी राहिलीस आणि मला असं वेगळंच वाटतंय माहितीये का, तू इथं उभी राहिलीस तर. माझे बघा हे पायाच्या नस आहे ना, अशा आकडले जातात ते. अरे मग तुझा बारीक किती आवाज येतोय गायत्री, तुझे पायाच्या नसे काय नसा आकडले जातात. मग नसा आकडल्या जात आहेत. मग बसायचं ना थोडं. आता मिक्स करू का याला? गॅस फास्ट करून नाही. हा गॅस फास्ट करतो. तेव्हा मित्रांनो तांदूळ वगैरे टाकून झाले तिथं, हे बघा आता मस्त हे तांदूळ वगैरे टाकून झालेले. आता आपण पूर्ण त्याला आता बॉईल करूया परत. आता चटका लागून गेला ना कुकरचा. अरे चटका लागून गेला कशा? चटका पाहिजे पप्पाला. मिरी कुठून पडली? मसाल्यामध्ये होती नको टाकू. हे असं मग खाण्याच्या टायमाला ना दातामध्ये अडकून जाते मध्ये. दादा इकडं. हा बस. आता काय करू? फास्ट ठेवा मी त्याला. गॅस फास्ट केला आहे. आता पाणी टाकायला लागेल ना. चला आता पाणी वगैरे टाकून देतो. आता कोथिंबीर नाही टाकायची आपण. अरे हा कोथिंबीर राहिली ना. कोथिंबीर दिली की नाही, नुसतं ते काळ्या काळ्या दिसतात इथं. गायत्री आता 10 रुपयाची कोथिंबीर देण्याची बंद केली. हा 20 रुपयाची देता. हा 20 रुपयाची कोथिंबीर त्याला देतो. फ्राय करा, त्याला परतवा ना, हलवा त्याला थोडंसं. आणि टाकून द्या.
पाणी टाकून देऊ. थोडंच टाका, जास्त नका टाकू. तांदूळ धुवून ठेवला होता ना, गाठ होऊन जायचं नाही तर. टाका. बघून घे ना एकदा. बघते का बरं किती पाणी आलं तिथं. हा तरी शिव. हा मोबाईल बंद करा जेवणाच्या टायमाला. हे बघ एवढं बस बस. हळद टाकू. हळद टाकू. हा तरी शिव. मी मम्मीला काम करू देऊ. अरे मम्मीला नाही, मम्मीने मला कामाला लावलंय. मम्मीची तब्येत खराब आहे ना, म्हणून मी जेवण बनवतोय ना. मी कुठे मम्मीला परेशान करतोय. ते मला नाही येत ना बनवता, म्हणून मम्मीला मी सांगतोय की काय काय टाकायचं काय नाही. बस बस एवढंच राहू दे. जास्त घाटासारखं होऊन जाईल नाही तर. आता करतो मी. आता जातो. झालं तुझं काम. जा जा जा. तुझं काम झालं आता. जा. हा टाकलाय मसाला. जा आता. मी आता काय कोथिंबीर वगैरे टाकून देऊ ना आता. हे बघा थांब पहिले धुवून घेतो कोथिंबीर वगैरे. जास्त नको ना, एवढीच कोथिंबीर येतो. हे बघ. हा अजून घेऊ. मग ते आधीच टाकून द्यायला पाहिजे होते ना काय ते कोथिंबीर. वरून पण टाकता येतात. तिचा आवाज पूर्ण गेलाय मित्रांनो. पूर्ण एनर्जी डाऊन झाली तिची. पण आता नाईला जे तिला माझ्या जवळ पण थांबणं गरजेचं आहे, कारण की ते व्यवस्थित बनायला पण पाहिजे ते. हा तरी शिव तुझ्यासोबत खेळू. हा थांब तुझ्यासोबत खेळतो. हा हे जेवण बनवून झालं की. हा थांब ना मला येत. उंदीर मामा घुसला नाही ना. उंदीर मामा बापरे. ती आधी कोथिंबीर बाहेर उडून गेली. बेकार वाट लागते डायरेक्ट. गॅस कमी करा ना. हा गॅस कमी करा थोडा. गॅस कमी करू. हा बस. मीठ टाका ना. थांब बघून घेऊ दे ना. आणच लागेल ते. अरे हा लागेल ना. थोडं टाका मग बघा. चम्मच नाही इथं. चम्मच एखादी राहू द्यायचा ना. मला हाताने समजतं ते. तू हाताने सहज टाकते. तुला हाताने समजतं. जास्त होऊन जाईल भूषण मीठ. नाही बरोबर टाकेल ना मी. हे बघ एवढंच टाकतो. नाही मीठ कशाला खाते. घे सगळं. तुला साखर पण पाहिजे, मीठ पण पाहिजे. नको जाऊ दे. थांबा पहिले हे टेस्ट करून बघतो कसं लागते काय नाही. मग तेव्हा मीठ वगैरे टाकायला लागेल. कारण की थोडीफार अंडी राहिली तर आपण जेवणाला बसू तेव्हा आपण खाऊ शकतो आपण. पण खारट झालंय काय तरी. जाम नाही जाम नाही. एकदम परफेक्ट आहे. मीठ टाकायचीच आवश्यकता नाही. हे तुला बी कशाला. गरम आहे ना का ते. गरम आहे ते. नको गरम आहे. गरम आहे सोनं. आता काय प्लेट ठेवून देऊ ना. पाणी आटलं नाही आहे पाणी. थोडं टाकून देऊ का पाणी. थांब मला तिखट लावून दे. माझ्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून देतो काहीतरी. कच्चा तांदूळ दिसतोय. हा कच्चा दिसतोय हे. दाखव दे. स्टँड दाखव. इकडे इकडे बघ. कच्चा तांदूळ आहे का काय तू बघून घे ना. जा बघून घे तू. हे बघा हे पूर्ण आता आपलं इथं हे रेडी होते मस्त. घरगुती आपलं जेवढं आहे तेवढं बनवण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो. कारण की ठीक आहे आता बघा कसं पण लागलं तरी मलाच खायचंय. त्याच्याबद्दल काय वादच नाही. हा बघा पूर्ण पसारा झालेला इथं. हा बघा सर मी सगळं आवरून गेल काहीतरी ते सगळं. इकडे होतं पायावर लागून नाही. हे बघा एवढा पसारा झालेला आहे. आता हा सगळा मला क्लीन करायचा आहे आता. त्रिशू इकडे हो आता. हे बघा किचन कसं आहे. नाहीतर ती जेव्हा जेवण बनवते तर एवढा पसारा काहीच दिसत नाही. आता काय करणार मित्रांनो. ऑप्शन नाही मला तर करायला लागणार आहे ते. आता घे आता. चला बनते आपलं पुलाव वगैरे आता बनत राहील मित्रांनो. तर पूर्ण पुलाव वगैरे झाला ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी की पुलाव कसा बनलाय काय नाही. आता ते बॉईल होतोय आता. त्याला अजून 10-15 मिनिटं ठेवूया आपण.
मग नंतर जेवणाला बसणार तेव्हा पुलाव दाखवतो मित्रांनो तुम्हाला, ठीक आहे. चला मित्रांनो, इथं आपला पूर्ण आता पुलाव वगैरे रेडी झालेला जे हा बघा, त्याला काही नाही अजून 5-10 मिनिटं लागतील आता. तर रेडी झालेलं आहे बघा सगळं. आता आवरून वगैरे घेतलंय, आता ते भांडी वगैरे घासून घेतो मी. आता ते बनेपर्यंत पूर्ण चांगलाच बनलाय मित्रांनो, स्मेल वगैरे एकदम मस्त येतोय. तर चांगल्या प्रकारे पुलाव बनलेला आहे. हे बघा तेव्हा किती पसारा होता बघा. ऑरेंज, हा ऑरेंज खाते ना तू? हा चालेल, दे मम्मीला दे ऑरेंज, जा. चला आता मी ते भांडी वगैरे पूर्ण घासून घेतोय. आता हे बनतच राहील आता बिर्याणी. तर ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.